सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू तुम्ही सगळेजण इथे आलात. आजची आपली जी मीटिंग आहे ती एकदम इम्पॉर्टंट मीटिंग आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर मुंबईमध्ये पूर्णपणे ऑर्नामेंटल इंडस्ट्रीसाठी डेडिकेटेड असलेलं एक्झिबिशन होतं आहे. जानेवारी 2026 एक्झिबिशन जे आहे हे एक्सक्लुसिव्हली फक्त आणि फक्त आपल्या ऑर्नामेंटल फिश इंडस्ट्रीसाठी आहे. याच्यामध्ये आपण बाकी कोणतेही ॲनिमल्स, कॅट्स, डॉग, बर्ड्स असं काही आपण करत नाही आहोत. फक्त ऑर्नामेंटल इंडस्ट्रीसाठी आहे. ह्याचा इनिशियली जो घेतलेला आहे तो CIFEचं एक ॲक्वाकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांनी, आणि त्यांच्या कोलॅबरेशनमध्ये MAFA म्हणजे महाराष्ट्र ॲक्वाकल्चर फार्मर्स असोसिएशन, या दोघांचा ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आहे. त्याच्याबरोबर याच्यामध्ये काही इतर स्पॉन्सर्स पण असणार आहेत. ICARच्या ज्या बाकीच्या इन्स्टिट्यूट्स येतात त्या आहेत, काही आपले इतर पण स्पॉन्सरर्स, ब्रीडर वगैरे ते पण असणार आहेत. याच्यामध्ये आपला मेन उद्देश जो ह्यावेळेला एक्झिबिशनची जी थीम आहे ती ही आहे की हॉबिस्ट कशाप्रकारे आपण वाढवू शकतो, हा पहिला पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना ॲक्टिवली पार्टिसिपेट करणं आलं, त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणं आलं. इंडस्ट्रीसाठी जे फार्मर लोक आहेत, आता ऑर्नामेंटल इंडस्ट्री हळूहळू वाढते आहे, पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. तर जे नवीन नवीन फार्मर्स येतात त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स काही अरेंज करू शकलो तर तो तिकडे असणार आहेत. त्याच्यासोबत एक अवेअरनेस प्रोग्राम पण आपण तिथे घेणार आहोत. फॉरेस्ट डिपार्टमेंट्सवाले आहेत किंवा इतर जे कन्झर्वेशनसाठी काम करतात ते डिपार्टमेंट पण आपल्याबरोबर इथे जॉईन होत आहेत. की बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की लोक काय करतात की मासा मोठा झाला की ते त्याला तलावात सोडतात. त्यांना वाटतं की आपण पुण्याचं काम करतो आहे, पण ते नॅचरल बायोडायव्हर्सिटीसाठी कसं खराब आहे ह्याच्यासाठी पण आपण इथे लोकांना एज्युकेट करणार आहोत, जे हॉबीज लोक असतात त्यांच्यासाठी. आणि ॲट द सेम टाईम आपले काही प्रोडक्ट आपण सेल करू शकतो. नवीन इनोव्हेशन कोणी काही केले असतील तर तुम्ही ते पब्लिश तिथे करू शकता किंवा तुम्ही ते शोकेस करू शकता. मेडिसिन्स असेल, फिल्ट्रेशन सिस्टीम असेल, लाईट सिस्टीम असेल. सो एकंदरीत मेड इन इंडिया हा जो कॉन्सेप्ट आहे त्याला आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवरती प्रमोट करायचं आहे. आणि जास्तीत जास्त हॉबीज लोकांचं पार्टिसिपेशन ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. किमान 5,000 ते 10,000 लोक आपल्याला ह्या इव्हेंटसाठी एक्सपेक्टेड आहेत. फुटफॉल जो आहे तो, त्यात वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत. त्याच्यामध्ये ॲक्वास्केपिंगच्या कॉम्पिटिशन्स असतील, माशांच्या कॉम्पिटिशन्स असतील. त्याच्यानंतर एक स्टॉल जे लोक घेणार आहेत त्यांच्यासाठी पण काही कॉम्पिटिशन्स आपण ठेवणार आहोत. अशा प्रकारचं वेगवेगळ्या इव्हेंट्स आपण करून ह्या पूर्ण एक्झिबिशनला आपल्याला एक सक्सेस करायचं आहे. तर त्याची आज ही आपली पहिली मीटिंग आहे. याच्या आधी ज्या आमच्या मीटिंग झाल्या त्या CIFE बरोबर टेक्निकल ह्याच्यात झाल्या, पण आज ह्या इंडस्ट्रीमधले जे तुम्ही सगळे स्टेक होल्डर आहात, तुम्ही सगळे मिळून तुमचे सजेशन्स काय आहे, आपण अजून काय याच्या प्रकारे कशाप्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो, अजून कशाप्रकारे ह्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो, यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहोत. तर प्रत्येकाने आपापलं ओपिनियन पण द्या. आपण पहिल्यांदा ते घेऊया आणि नंतर मग आपण एक बेसिक त्यांना कॉन्सेप्ट सांगितलेला होता त्याच्यावरती पण आपण चर्चा करू. आपण आजचं हे जे आहे यातनं काहीतरी हायब्रिड कोलॅबरेशन चांगलं होईल आणि एक चांगली इव्हेंट आपण सक्सेसफुली करू शकू असं मला वाटतं. माझ्याप्रमाणे आपण आहे ना ह्याच्यामध्ये जर कॉम्पिटिशन जर ठेवली, जसं बेटा कॉम्पिटिशन ठेवली, काही वेगळ्या छोट्या मोठ्यामध्ये, म्हणजे जर त्याच्यामध्ये हॉबीज जास्त इन्व्हॉल्व होऊ शकतात. जर आपण त्यांना जर बोलवलं की तुम्ही हॉबीज तुमच्या मासे घेऊन तुम्ही रजिस्टर करा त्या गोष्टीला, तर त्या गोष्टीमध्ये खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळं होऊ शकतं माझ्याप्रमाणे. आणि हॉबीजना तुम्ही जर करायचं असेल तर रिटेल सेक्टरमध्ये तुम्हाला त्याचा प्रचार केला पाहिजे, तरच पुढे जाणार. मग रिटेलर्सना आपल्याला घ्यायला लागेल, होलसेलर्सना घ्यायला लागेल. ह्याच्यात बहुतेकदा तर आपल्याला डोअर टू डोअर जाऊन भेटायला, प्रत्येक शॉपवाल्याला जाऊन आपल्याला त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, तरच पुढे जास्त अजून होऊ शकेल. माझं नाव ऋषिकेश गोपालकर आहे. RK फिश फार्मिंग एंटरप्राइजेस असं आहे आपलं फर्म. तर त्याच्यामध्ये कसं आहे, आपण जसे मिलिंद सर बोलले आता की असे इव्हेंट झाले तर अवेअरनेस वाढतो पब्लिकमध्ये की एक्झॅक्टली काय आहे. आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची हॉबी म्हणजे आपण बघूनच शिकलो आपण जे काय आहे गोष्टी ते. मग तसं जसे असे इव्हेंट जर अजून झाले, ऑर्गनाईज झाले, यांनी या इंडस्ट्रीला अजून एक नाव होईल किंवा समजेल पब्लिकला की असं पण एक आहे, एक म्हणजे लोकांची हॉबी वाढेल त्याच्यामध्ये. अभिषेक आसरेकर बोलतो आहे, दीपा ॲक्वेरियममधून. माझं असं म्हणणं आहे की जर आपण हॉबीजना जर घेऊन चालायचंच असेल तर त्याच्यामध्ये एक रजिस्ट्रेशन जर केलं त्यांचं मेंबर्सचं, आणि माझं असं वाटतं की कमीत कमी याच्यामध्ये जर मेंबर्स आपण वाढवले, मी आधी पण बोलतो आहे, कारण मेंबर्स आपल्याला वाढवायचे आहेत. मेंबर्स जर नसतील आपल्यामध्ये तर आपल्यामध्ये युनिटीज राहणार नाही. जेव्हा आपल्याकडे जर
50 लोक घेऊन आपण एका कुठच्या संस्थेला जाऊन बैठू करू नाही त्याला होणार. जोपर्यंत 1000 लोक आपल्या पाठीशी नाही आहेत, जोपर्यंत पेपरवरती नाही आहेत, तोपर्यंत आपण नाही बोलू शकत. मग आपण हॉबीजनं पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. आता एवढे जर 10,000 लोक येणार असतील आणि 10,000च्या 10,000 लोकांनी जर मेंबरशिप घेतली आपल्याकडून, भले 50 रुपयांनी पण घेऊन दे, पण आपल्याकडे त्यांचा रेकॉर्ड राहील, सगळं त्यांचं राहील. इन फ्युचर आपण ते मेंबरशिप वाढवू शकतो. इन फ्युचर प्रत्येकाला त्या मेंबर्स आहेत, मग त्यांच्याकडून ते प्रत्येकाला काही ना काही फायदा होणार. एक दुकानदार असेल त्याला माहिती पडेल एवढे एवढे मेंबर्स आहेत, त्याच्याकडून आपला स्टॉक आहे तो त्यांच्याकडून विकत पण घेऊ शकतो इन फ्युचर. म्हणजे बिझनेस वाढेल आपला चांगल्या प्रकारे. तर माझं म्हणणं आहे की मेंबरशिप कमीमध्ये ठेवा तुम्ही स्टार्टिंगला, नंतर मग पुढच्या वर्षी वाढवू शकतात. लाईफ टाईम मेंबरशिप असेल ती नंतरची गोष्ट बघू, पण मेंबर्स तुम्ही वाढवा त्याच्यामध्ये. ऑन रेकॉर्ड मेंबर्स येतील आपल्याकडे. आणि जर आपल्याला जागा कशी भेटते, काय कशी भेटते, त्याच्यामध्ये आपण कसं करू शकतो नीटपणे. कारण आता एवढ्या वर्षानंतर एक्झिबिशन होते, मला वाटतं कमीत कमी 10 वर्षानंतर तर होतोय बहुतेक एक्झिबिशन. आणि हे मला काय खूप चांगली गोष्ट होतोय ते, पण एवढ्या वर्ष नाही झालं त्याचं पण मला दुःख आहे. म्हणजे लिटरली की एवढ्या वर्ष केलंच नाही आपण लॅकिंग आहेत खरं खूप. दरवर्षी एक्झिबिशन झालं पाहिजे, आपल्यामध्ये एक युनिटी ठेवली पाहिजे, एक कोर टीम बनवा तुम्ही. आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला रेडी आहे सगळं. यंग मुलांना पण घेऊया आपण त्याच्यामध्ये, जे यंग असतील, हॉबिस्ट असतील, या तुम्ही आमच्याबरोबर या, शिकतील पण ती लोक त्या बिझनेसमध्ये. माझं हे म्हणणं. हाय, मी सुशील झालटे, डिस्कस. इथे मला असं वाटतं की आपलं जे हॉबीज असतं, हॉबीजलाच चांगलं ट्रेन केलं पाहिजे. कारण का त्यांना जे मासे जगले तरच मासेसाठी काही करू शकतो. हॅलो, माझं नाव उत्कर्ष माळवे. खरं म्हणजे जास्ती करून हॉबीज कसे तयार होतील ह्याचा विचार जास्त केला पाहिजे. कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये आता म्हणजे बरीच लोक खूप प्रोडक्शन देत आहेत, पण जास्त करून हॉबीजना एनकरेज केलं पाहिजे. थँक्यू. हॅलो, माझं नाव अनुप बांगर. माझं मत असं आहे की जे हॉबीज तयार होतात ते नवीन नवीन तर हॉबीज जपतात, पण काही कारणास्तव नंतर ते कंटाळतात त्या गोष्टीला. मग ती जी गोष्ट आहे जेणेकरून ते कंटाळू नये म्हणून आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. जसे मागाशी जर म्हणलं की आपण त्यांच्यासाठी क्लासेस चालू केलेले आहेतच आहेत, पण अजून काय करता येईल ह्या गोष्टी, या दृष्टीने पण आपण विचार केला पाहिजे. ते हॉबीज लोक काय करतात माहिती आहे का, दुकानात जातात, मित्राकडे फिश टँक बघितला मित्राच्या घरी, त्यांचा बघून त्यांचा उत्साह वाढतो आणि ते दुकानात जातात. पण त्यांना माहीत नसतं इंडस्ट्रियल स्टेजला की मासे कसे ठेवायचे. हे जर ट्रेनिंग त्यांना मिळालं, त्यांच्या घरात मासे मॉर्टॅलिटी कमी झाली पाहिजे सुरुवातीला तरी. म्हणजे काय करतात की मॉर्टॅलिटी झाली 4 महिने 6 महिने ते ठेवतात फिश टँक. काही जण म्हणतात की आपले ते रिलिजियस बिलीफ की माझ्या घरात मासे धार्जिण नाहीत, मग पाप लागतं. मग ते काय करतात की ते टँक असतात त्यांचे ते रस्त्यावर आणून ठेवतात. हा एक प्रॉब्लेम मोठा आहे. कारण की हॉबीज ट्रेन झालेच पाहिजे, त्यांच्याकडे मासा मरता कामा नये. धन्यवाद. माझं नाव अथर्व हरमाळकर, अथर्व ॲक्वाकल्चर. आपण हॉबीजना शिकवलं पाहिजे की कसे मासे ठेवायचे, कसे आपण त्यांना रेज करू शकतो. जर ते आजारी पडले, त्यांचं जर काय फीडिंग ते घेत नसतील वगैरे, तर आपण त्यांना शिकवलं पाहिजे. ॲक्च्युली जर आपण या सेक्टरमध्ये आहोत तर त्यांना प्रॉपरली ट्रेन केलं पाहिजे. जर आता मासा आजारी असेल, त्यांना माहीत नसेल कसं त्याला ट्रीट करायचं, तर आपण ते सगळं आपल्या साईडने जे होऊ शकतं ते आपण त्यांना शिकवू शकतो. त्या वेमधून आपण जे आता प्लेकोज म्हणतो आपण, जे आपण मोठे होतात टँक्समध्ये, ते आपण रिव्हर्समध्ये सोडून देतात आपले हॉबिस्ट वगैरे, ज्यांच्याकडे टँक स्पेस नसेल किंवा काही नसेल, तर ते आपण स्टॉप केलं पाहिजे. कारण की ते एक वेळेस आपला नॅचरल हॅबिटॅट असतात, जे इकोसिस्टम असतात आपले लेक्स रिव्हर्समध्ये, ते डिस्ट्रॉय होतात. त्या कारणामुळे आपण ते वाचवले पाहिजे. इंडियन स्पीशीज, नेटिव्ह स्पीशीज पण एक आपल्या भारतात खूप सारे छान छान आहेत, आपण त्यांना पण एनकरेज केलं पाहिजे आणि आपण ते पुढे बघायला पाहिजे आणि एनकरेज करून हॉबीजकडून. थँक्यू. नमस्कार, मी भूषण मनोहर रणदिवे. माझं म्हणणं असं आहे की आपण ह्या एक्झिबिशनच्या दृष्टीने बघितलं तर मॅक्झिमम लोकांपर्यंत आपण कसे पोचू की आपलं एक्झिबिशन आहे आणि ह्या एक्झिबिशनचा प्रोपगंडा व्हायला पाहिजे. आता आपण हे मुंबईमध्ये आहे, आता आपल्याला जवळची शहरं म्हणजे ठाणा आहे,
किंवा तुमचं म्हणजे एक ठाणे एक जिल्हा झाला, त्यानंतर रायगड जिल्हा झाला, त्यानंतर पुणे जिल्हा एक मोठा जिल्हा आहे. इकडे आपल्याकडे बरेच लोक जे आहेत, खूप सारे लोक आहेत ते ब्रीडर आहेत. त्यांना त्यामुळे छोटी छोटी दुकानं किंवा यांच्यापर्यंत पोचायचं कसं हे माहिती आहे. आपण काहीतरी एक भित्तीपत्रकासारखं म्हणजे काहीतरी एक प्लॅगसारखं काहीतरी तयार केलं पाहिजे आणि प्रत्येक दुकानामध्ये ते आपण शोकेस करायचा प्रयत्न केला पाहिजे की ज्या पद्धतीने हे एक्झिबिशन आहे आणि ह्या एक्झिबिशनला आपण कारण नाही कळलं लोकांना तर काहीच सेन्स नाही आहे. आणि आपण जो सर्वसाधारणपणे आपण लोकांपर्यंत पोचायचा जे माध्यम आहे हे आपण हे आता इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहे ते आपण साधारण वापरतो, परंतु ते कमी आहे, अपुरं आहे. कारण त्याच्यात ग्रुप्स आहेत, त्यांनी काय फारसं कनेक्टिव्हिटी होत नाही आणि आपले काय असं मोठे ग्रुप नाही आहेत. तर आपल्याला टार्गेट आपलं असायला पाहिजे की आपली जी दुकानं आहेत जे रिटेल शॉप्स आहेत त्या शॉप्समध्ये आपलं हे एक्झिबिशन आहे, कधी आहे, कुठे आहे, कसं आहे हे आपण शोकेस केलं पाहिजे. असं त्याच्यावरती आपण वेबसाईट देऊ किंवा त्याच्यावरती तुम्ही मार्गदर्शन करा, पण ॲटलिस्ट लोकांना मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवणं एक्झिबिशन हे महत्त्वाचं काम आहे आपलं, असं मला वाटतं. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी विजय वरदान फिशरीजतर्फे माझं मत मांडतो. आत्ता रिसेंटली आम्ही एक सकाळचं पुण्याला एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तर तिथे जे आढळून आलं का अराऊंड 35,000चा फुटफॉल होता. सकाळचं पिया म्हणून एक्झिबिशन होतं, चांगलं एक्झिबिशन झालं. तर मुंबईमध्ये आपण काय करू शकतो? मुंबईमध्ये अगर तुम्ही बघितलं तर मुंबई आणि सबर्बनला खूप चांगला क्राऊड आहे. इथे मासेही मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे माझ्या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त माशांचं प्रोडक्शन हे ह्याच रिजनमध्ये होतं. तर आपण ह्या एक्झिबिशनला एका वेगळ्या पद्धतीने कसं घेऊन जाऊ शकतो, मी माझं मत सांगतो. का आपण एक विचार करूया का टेलिकॉम इंडस्ट्री कशी इव्हॉल्व झाली. पहिले असं होतं का फक्त मेट्रोपॉलिटन सिटीजमध्येच फक्त लोक मोबाईल्स वापरायचे आणि तिथे युजर्स होते. पण आजच्या तारखेला असं झालेलं आहे का थ्रूआउट इंडिया, इवन जेवढे इंटिरियर्स आहेत, जेवढे गावं आहेत, त्या गावांमध्ये पण आता लोक मोबाईल्स वापरतात, स्मार्टफोन वापरतात. एक गरज झाली. तर त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, आपण टार्गेट करतो आता सरांनी सांगितलं ठीक, म्हणजे आपण तोही भाग नक्कीच करायला पाहिजे का प्रत्येक शॉप्समध्ये बॅनर्स लावणं किंवा पॅम्पलेटिंग करणं किंवा एक कन्व्हेन्शनल मीडिया जी आहे पेपर्स थ्रू, इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू, ह्याच्या थ्रू आपण टार्गेट करणं हा भाग एक झाला. पण आपण ज्यांना आवड नाही आहे त्यांना आवड जनरेट करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण अशा काय गोष्टी करू शकतो का ज्याच्यामुळे हॉबी इझी होईल. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आजच्या तारखेला अगर तुम्ही कोणाला पण अगर विचाराल, मासे ठेवणं हे लोकांसाठी एक लायबिलिटी आहे. मासा विकत घेतला का लोकांना तो त्रास वाटायला लागतो. म्हणजे मासा घेतला का मग त्याला टाईम टू टाईम खायला टाकणं, त्याचं पाणी चेंज करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्याला इझी कसं करता येईल आणि ते सस्टेनेबल कसं करता येईल, तर त्याच्याबाबतचे काही सेट पॅरामीटर्स करून आणि त्याच्यानंतर जसं एक फॉर एक्झाम्पल आता टेबल आहे, सेंटर टेबल आहे, त्याच्यामध्ये आपण फिश टँक बनवू शकतो का. एखादा दुसरा काय समजा आता पिलर आहे, त्या पिलरमध्ये आपण टँक्स बनवू शकतो का. म्हणजे लोकांना जास्तीत जास्त, म्हणजे ज्यांना घेणं देणं पण नाही आहे फिश टँकशी, हॉबीशी, माशाशी पण काय घेणं देणं नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांना ते छान वाटतं आहे म्हणून त्यांना ते घ्यायचं इंटरेस्ट कसं जागवू शकतो, त्याच्यासाठी काही आयडियाज अगर ट्राय केल्यात तर ते जास्त बेटर राहील असं मला वाटतं. म्हणजे न्यू हॉबियस्ट क्रिएट कसे होतील, म्हणजे लोकांना जास्त आकर्षक कसं वाटेल आणि ज्यांना इंटरेस्टही नाही आहे पण त्यांना ते दिसायला छान वाटतं आहे आणि मेंटेन ठेवायला इझी सस्टेनेबल करू शकतो आहे. तर त्या एक दृष्टीने अगर काही आपण करू शकलो तर ते जास्त चांगलं राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. थँक्यू. नमस्कार, मी ऐश्वर्य म्हात्रे, IAQUAR ॲक्वावर्ल्ड च्यातर्फे बोलतो आहे. जसं आपण आत्ता बघितलं तर इंडियामध्ये ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत एक्झिबिशन्स होतात. आपण एक्झिबिशनमध्ये जातो, एक राऊंड मारून आपण घरी येतो. आपल्याला कुठलीही गोष्ट इथे होल्ड करून ठेवत नाही. बघायला गेलं तर फक्त मासे बघतो आपण, एखादा इंटरेस्ट असेल तर खरंच तो तिथून मासे परचेस करेल. पण जसं सरांनी सांगितलं की आपण जे कॉम्पिटिशनचा जो आम्ही मुद्दा ऑलरेडी मांडलेला आहे तिथे, की कॉम्पिटिशनमध्ये काय होणार की आपण एखाद्या एक्झिबिशनमध्ये गेलो, लोक मासे बघता बघता जे कॉम्पिटिशनसाठी ठेवलेले आहेत, ज्या एंट्रीज आहेत त्यांच्यातल्या प्रीमियम क्वालिटीचे सगळेजण मासे बघणार, लोकांचा इंटरेस्ट वाढत जाणार. आणि त्याच्यानंतर मीनवाईल त्याचबद्दल सेंटरला आपण एक ट्रेनिंग युनिट किंवा एक अवेअरनेस प्रोग्राम हॉबीजसाठी
खास ठेवू शकतो, जेणेकरून जो कोण हॉबिस्ट आहे, ओके, 100पैकी 90 जणांना घरी फिश टँक ठेवायची इच्छा असते, पण त्याच्यातले 40 ते 50% लोक काय करतात, एकच विचार करतात, अरे मासे करेन पण ना मला मेंटेनन्स जमत नाही. ओके, आणि ह्याच्यात जो ऑलरेडी मासे ठेवणारा माणूस आहे तो त्यांना काय सांगतो की हां बरोबर आहे, आम्हालाच ठेवलं आहे तर पण आम्हाला मेंटेनन्स जमत नाही. बघायला गेलं तर आत्ता सध्या आपल्याकडे एवढं डेव्हलप झालेले आहेत फिश टँक, ऑटोमॅटिक सगळे आपल्याकडे फिल्टर्स आहेत, लाईट्स आहेत, सगळं एकदम मेंटेनन्स फ्री आहे इंडस्ट्री पूर्ण. पण लोकांना अजूनपर्यंत ती काचेची टँकच माहिती आहे जिच्यामध्ये आपण ऑक्सिजनचा बुडबुड येतात आणि खाली स्टोन्स असतात, जे स्टोन्स पण आपल्याला धुवायला लागतात. ओके, तर लोकांपुढे फक्त हॉबीजला हा अवेअरनेस पोचला तर म्युच्युअली आपला बिझनेस पण त्याच्यात वाढत जातो आहे. हॉबीज एंटर करेल, एक्झिबिशन्समधले सगळे व्हरायटीज बघेल, त्याच्यानंतर कॉम्पिटिशनसाठी थांबेल, कारण कॉम्पिटिशनचा रिझल्ट हा खूप मॅटर करतो कुठल्याही माणसाला होल्ड करून ठेवायला, की बाबा कोण जिंकेल ही क्युरियोसिटी असते शेवटी. आणि मीन वाईल आता ह्यात वेट करताना तो तिथे अवेअरनेस प्रोग्राम असेल, त्या अवेअरनेस प्रोग्राममध्ये तो तिथे स्वतःला एज्युकेट पण करेल की बाबा हां असे इझिली आपण मासे ठेवू शकतो. आता इझिली मासे ठेवल्यानंतर साईड बाय साईड आपले स्टॉल्स जे आहेत तिथे लोक बघतील की बस इथे रेडीमेड टँक्स पण आहेत, छोट्या साईजपासून अगदी बेट्टा ठेवण्यापासून मोठ्या टँकपर्यंत साईजेस आहेत. तर जशी त्याची हॉबी तसं तो परचेस करेल आणि तिथून आपला एक हॉबीजचा एक नवीन प्लॅटफॉर्म तयार होईल, असं माझं मत आहे. बाकी आता मी एक तुम्हाला थोडक्यात स्वरूप सांगतो की आमच्या ज्या काही इनिशियल्स मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये आपलं काय डिस्कशन झालं आहे ते काही फायनल नाही आहे, त्याच्यात आपण पुन्हा ॲड ऑन्स करणारच आहोत. तर जसं सुरुवातीला सांगितलं की ह्या जो एक्झिबिशन आहे हा हॉबी सेंट्रिक आणि एज्युकेशन सेंट्रिक अशा पद्धतीचा आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काही कॉम्पिटिशन्स ठेवलेले आहेत. तर कॉम्पिटिशन्समध्ये आपण असं ठेवलं आहे की तुम्ही बघितलं असेल की ह्याच्या आधी काय व्हायचं की जे टॉप नॉट ब्रीडर आहेत ते आपले मासे उतरवायचे कॉम्पिटिशनला. तर ह्यात एक आमचा असा कॉन्सेप्ट आहे की हॉबीज लोकांनी त्यांच्या घरी रेस केलेले मासे त्यांनी उतरवावे. समजा माझ्याकडे एखादा फ्लॉवर ऑन आहे, तो मी लहानाचा मोठा केलेला आहे आणि जर मला वाटतं की तो फ्लॉवर ऑन कॉम्पिटिशन लेवलचा आहे किंवा ॲटलिस्ट त्याने एकदा तरी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करावं, तर मी त्याला त्या कॉम्पिटिशनला उतरवणार. त्याच्यासाठी लागणार काही बेसिक गोष्टी वगैरे आपण प्रोव्हाइड करू, पण तो ॲज पार्टिसिपेट करेल त्या कॉम्पिटिशनमध्ये. ह्याने काय होईल की हॉबीज लोकांमध्ये एक पर्टिक्युलर मासा चांगला करण्यासाठी जे काही ग्रूमिंग करता येण्यासारखं आहे, त्याचा कलर इन्हॅन्स होण्यासाठी किंवा समजा फ्लॉवर ऑन आहे तर त्याचा हेड कसा मोठा करता येईल ह्याच्यासाठी पण आपण थोडंफार बेसिक गायडन्स आपण जे सोशल मीडियाच्या थ्रू करणार आहोत ते पण करू शकतो. दुसरं आहे की ह्याच्यामध्ये हॉबीजची इन्व्हॉल्वमेंट अजून एक आपण अशी वाढवणार आहोत की एक आमचा असा कॉन्सेप्ट आहे की नॉर्मली काय असतं ना की कॉम्पिटिशन असल्या तर त्या कॉम्पिटिशनला ना जज करणारे जजेसचं पॅनल असतं. हे सगळे जजेस लोकांना खूप एक्सपिरियन्स ब्रीडर असतात, पण ते कोणत्या दृष्टीने बघतात की हा मासा असा आहे, मग त्याचा तो राऊंड फिन आहे, मग तो पॉइंटेड फिन आहे, मग जर ह्याचं दुसऱ्या माशाबरोबर क्रॉसिंग झालं तर कोणती चांगली जीन तयार होईल. पण आपली इंडस्ट्री जी आहे ना ही हॉबीज ड्रिवन आहे, जो दिखता है वो बिकता है. तर एक आम्ही असं त्यांना सजेस्ट केलं आहे की कॉम्पिटिशनमध्ये जजेस लोकांना ठेवण्यापेक्षा जी लोक व्हिजिटर्स येतील त्यांना आपण जज करायला सांगायचं. सो याचे 2 फायदे होतील. एक, आपल्याकडे हॉबीज लोकांचा डेटा जनरेट होईल, कारण तुम्ही जजिंग करणार तर काय होणार, तर बेसिकली एक गुगल फॉर्म तुम्हाला दिला जाईल जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा तुमच्या मोबाईलवरती असेल. तुम्ही त्या सेक्शनमधनं जाणार, सेक्शनमधनं जाता जाता तुम्ही त्या माशांना रेटिंग देत जाणार किंवा त्या टँकच्या सेटअपला रेटिंग देणार. मग तो सिंगल मासा असू शकतो, गप्पी, मॉली, एंजल, फायटर, डिस्कस हे सगळे मासे पण असतील. आणि एक असेल की ॲक्वेरियम सेटअप असेल की जिथे लोक प्लांटेड सेटअप करतील किंवा अजून जे काय त्यांच्या डोक्यात कॉन्सेप्ट असेल त्या पद्धतीने ह्यामध्ये हॉबीज लोकच पार्टिसिपेट करतील आणि येणारा जो क्राऊड असेल तो त्यांना जज करेल. सो गुगल फॉर्ममध्ये काय होतं की तुम्ही त्या व्यक्तीचा डिटेल्स घेता की त्याच्याकडे किती फिश टँक आहेत, कोणते मासे आहेत, तो कोणत्या एरियात राहतो, एवढा जरी आपल्याला मिळाला तर आपल्याला एक मुंबईतल्या तरी लोकांचा डेटा मिळतो आहे की एरिया वाईज कुठे जास्त ॲक्वेरियम्स आहेत, लोक कोणत्या माशांवरती जास्त खर्च करत आहेत, एव्हरेज लोक किती फिश टँक ठेवतात. सो हा एक आपल्याला मिळेल आणि लोकांचं पार्टिसिपेशन पण वाढले. ह्यात विनरला पण आपण प्राईज मनी द्यायचा विचार करतो आहे. ठीक आहे, एकदम मोठी काय प्राईज मनी नाही, पण एक एनकरेजमेंट म्हणून देऊ शकतो आपण.
ह्यात जे हॉबीज लोक पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना आपण एक नॉमिनल फीज चार्ज करणार आहोत, जेणेकरून पार्टिसिपेशन वाढेल आणि जास्तीत जास्त पब्लिक सोशल मीडियाचा आपण यूज करणार आहोत. त्याच्यासोबत आपण काही वर्कशॉप्स ठेवणार आहोत. तर आता ह्या वर्कशॉपमध्ये 2 टाईपच्या वर्कशॉप्स असतील. एक वर्कशॉप असेल जो नवीन फार्मर्स जे ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी बेसिक वर्कशॉप्स असतील. मग त्याच्यामध्ये लाईव्ह फीड कल्चर कसं करायचं, डिसीज कसं मॅनेज करायचं. आपण एक ट्राय करतो आहे की एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचं त्यांचा एक डिपार्टमेंट आहे, त्याच्याकडनं आपल्याला ऑर्नामेंटलसाठी काही टेक्नॉलॉजीज मिळत असतील तर त्याच्यासाठी. त्याच्यासोबत एक अवेअरनेस प्रोग्राम आपण अरेंज करणार आहोत की ज्याच्यामध्ये वाईल्डलाईफ डिपार्टमेंटची लोकं येणार आहोत. ते आपल्याला अवेअर करणार आहेत की शॉपकीपर्सनी कोणते मासे ठेवले पाहिजे, कोणते मासे नाही ठेवले पाहिजे, त्याचा अवेअरनेस काय केला पाहिजे. एक आपण असं पण विचार करतो ह्या कॉन्सेप्टवर चाललेलो आहोत की एक माशांचं ऑर्फनेज सेंटर टाईप, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादा मासा ओव्हरग्रोन होतो तर तो लोकल बॉडीमध्ये न सोडता त्या एका पर्टिक्युलर सेंटरमध्ये तो तिकडे त्याची पुढचं आयुष्य आहे तो मासा तिकडे घालेल आणि मग त्या माशाचा आपण ब्रूडर म्हणून यूज करून त्याची ब्रीडिंग करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो तर. म्हणजे हे कॉन्सेप्ट्स आहेत कॉम्पिटिशनसाठीचे ज्या आम्ही आतापर्यंत डिस्कस केले. आज आपल्याला त्याच्यावरती पण सगळं फायनलाइज करायचं आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काम करणार आहोत ना ते असं आहे की आपण एक डिजिटल सोविनियर बनवणार आहे किंवा आपण ज्याला डिरेक्टरी म्हणूया. म्हणजे पूर्वीच्या काळात कसं येल्लो पेजेस असायचं किंवा फोनची डिरेक्टरी असायची. तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल तर तुम्ही येल्लो पेजेसमध्ये शोधायचात आणि मग तुम्ही त्याला कॉल करून सांगायचात की तुम्हाला XYZ गोष्ट हवी आहे. तर अशा प्रकारचा कुठचाही डेटा भारतात आत्तापर्यंत तरी कोणी बनवलेला नाही आहे किंवा कोणी केलेला नाही आहे. तर CIFEच्या हेल्पने आपण हा अशा प्रकारचा डेटा करणार आहोत. यामध्ये ऑल ओव्हर इंडियातले ब्रीडर्स, म्हणजे ब्रीडर म्हणा, रेझिंग करणारे म्हणा, तुमचा रबर बँड सप्लाय करणारा असेल, प्लॅस्टिकची बॅग असेल, तुमचा एजंट असेल, हे सगळे लोकांचा डेटा त्याच्यामध्ये असेल आणि हा डिजिटल स्वरूपामध्ये असेल. प्रत्येकाने आपापला आर्टवर्क करून तुमचं काही यूट्यूब चॅनल असेल, तुमचं काही इंस्टाग्राम ID वगैरे असेल तो त्या तिथे असेल आणि हा डिजिटल स्वरूपामध्ये ऑल ओव्हर इंडिया नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड पण आता अवेलेबल होऊ शकेल. की एखाद्या इंडियातल्या मुंबईत बसलेल्या एखाद्या व्यक्तीला एखादा एक्झॉटिक मासा मागवायचा आहे तर त्याच्यासाठी त्याला कोणाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे हे त्याला तिकडे मिळू शकेल. तो अशा प्रकारचा एक डिजिटल येल्लो पेजेस किंवा आपण एक डेटा आपण संकलन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियातनं सगळेच जणं ह्या इंडस्ट्रीशी रिलेटेड जी लोकं आहेत ती लोकं याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. काही बाकीच्या स्टेट्सच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी पण आपल्याला अप्रोच केलेला आहे की त्यांना पण ह्याच्यामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करायचं आहे. पण ते जसजसं प्रोग्राम आपला पुढे जाईल त्या पद्धतीने आपण त्यांना अप्रोच करू. इथे आपल्याला एक 20 स्टॉल मिळालेले आहेत CIFEकडून की त्या स्टॉलवरती आपण तुम्ही तुमचं काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट बनवलं असेल ते तुम्ही सेल करू शकता, तुम्ही काही रेग्युलर प्रोडक्ट सेल करू शकता, तुम्ही मासे पण सेल करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे अवेलेबल होणार आहेत. एक डोम असणार आहे. त्याच्यानंतर आपण लाईव्ह वर्कशॉप्स करणार आहोत की जे हॉबीज लोकांसाठी असतील. सो आपल्याला 2 दिवस मिळत आहेत, शनिवार आणि रविवार. 1 ते 1.5 तासाचा वर्कशॉप असणार आहे की जो हॉबीज लोकांसाठी असेल आणि त्याचं आपण प्री रजिस्ट्रेशन करणार आहोत. आता हे वर्कशॉप कोणी घ्यावे हे तर ह्या आपल्या इंडस्ट्रीमधले जी चांगली लोक आहेत जे आपण सगळेच जण आहोत. तर तुम्हाला जर का वाटत असेल की समजा तुमच्याकडे एखादी स्किल आहे की बाबा तुमच्याकडे स्किल आहे की डिस्कस मासा घरात कसा ठेवायचा हे मी लोकांना शिकवू शकतो त्यांच्या लँग्वेजमध्ये. सो दिस इज नॉट गोइंग टू बी अ टेक्निकल सेशन. हे एक हॉबीज लोकाला म्हणजे लहानातला लहान मुलगा 8वी 9वीतला मुलगा जरी बसला तर त्याला त्याच्या भाषेत कळलं पाहिजे की डिस्कस माशाची काय बेसिक रिक्वायरमेंट आहे हे तुम्हाला त्याच्याशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे. त्या लेवलला जाऊन तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे. तर तसा पण वर्कशॉप्स असेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जे नॉलेज आहे ते खूप प्रोफेशनल आहे आणि ते काही एका पर्टिक्युलर पेड क्राऊडनेच केलं पाहिजे तर तुम्हाला त्याला पेड वर्कशॉप टाईपमध्ये जरी करायचं असेल तर तो पण ऑप्शन ह्याच्यामध्ये आपण ओपन ठेवलेला आहे. तुम्हाला समजा वाटतं आहे की ॲक्वास्केपिंग कसं केलं पाहिजे. समजा एखादा प्लांटेड इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याला वाटतं की प्लांटेड टँक्सचं फ्युचर आहे किंवा एखाद्याला वाटतं की मरीन टँक्सचं फ्युचर आहे आणि त्याला जर का त्या मरीन टँक कशा मेंटेन करायच्या, कसं सेटअप केलं पाहिजे, मिनिमम काय खर्च येणार, मासे कुठून मिळणार, कोणते मासे ठेवायचे, कोणते नाही ठेवायचे, बिगिनर्सचे कुठचं ॲडव्हान्स, अशा पद्धतीचा पण वर्कशॉप तुम्ही तिथे कंडक्ट करू शकता. देर इज नो लिमिट. तुम्हाला जे वाटेल, तुम्हाला एखाद्याला वाटलं की मला फिल्ट्रेशन सिस्टमवरच काम करायचं आहे तर डेफिनेटली तुम्ही सांगा की मी फिल्ट्रेशन या सिस्टीमवरती बोलणार आहे. जे हॉबीज लोकं किंवा जे त्यावेळेला तिकडे जी लोकं अवेलेबल असतील मला त्यांना हे फ्रीमध्ये वर्कशॉप ठेवायचं आहे, लोकांनी ॲटलिस्ट बघावं करावं. ह्यामुळे काय होईल की तुमची पण मार्केटिंग होणार आहे. बाबा हा कोण वर्कशॉप घेतो, अच्छा हा सुशील घेतो आहे का, अच्छा कुठे आहे त्याचं शॉप, अच्छा कांदिवलीला, अच्छा माझ्या एरियाच्या जवळ आहे.
सो लोक तिथे कनेक्ट होतात. सो तो एक ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला. आता आपण जसं तुम्ही एक मेडिसिन पण डेव्हलप केलेलं आहे की जे आर्ग्युलसवरती वगैरे काम करत आहे, पण अजूनपर्यंत त्याचा रीच नाही लोकांपर्यंत. पण ही एक ऑपॉर्च्युनिटी असू शकते किंवा हा एक प्लॅटफॉर्म होऊ शकतो की तिकडे तुम्ही त्याला तुमच्या प्रोडक्टला सेल करू शकाल किंवा लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. जेव्हा मासा आजारी पडतो तेव्हा बेसिक मेडिकेशन काय झालं पाहिजे ह्याच्यावरती पण जर कोणी बोलू शकलं त्याच्यावरती आहे. जर का एखाद्याचा ॲक्वेरियम मेंटेनन्सचा बिझनेस असेल तर तो तुम्ही कसा करताय, काय करताय, तो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. अशा एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आपण तिथे डिस्कवर करणार आहोत. तर हा एक्झिबिशनचा सगळा जो विषय आहे ह्याच्यामध्ये सर्वप्रथम CIFAने फर्स्ट टाईम म्हणजे एक सरकारी म्हणजे यंत्रणा आहे की ती म्हणजे मनावर घेऊन तिने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कधी केलेला नाही आहे हा इव्हेंट आणि आमच्यासाठी हा टोटली नवीन आहे. आम्हाला यातलं काही जास्त माहीत नाही, पण आम्हाला जर कोण सपोर्टिव्ह असेल तर आम्ही करतो. आणि चुका काहीतरी होणार ह्याच्यामध्ये आणि फर्स्ट अटेम्प्टला काही चुका होतील ते आपल्याला सेकंड अटेम्प्टला करता येतील. म्हणून त्यांना इनिशियली एकदम मोठा असं लार्ज स्केलवरती करायचं ते पण विचारत नाही आहेत की कुठे घेऊन तोंडावर पडणं आणि हे करणं. म्हणून मग आपण थोडंसं पहिलं करूया. आपल्याला ह्यावर्षी रिस्पॉन्स आणि कसं होतं, आपलं काय चुकतं आहे, आपल्याला काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि आपण कुठे मागे पडलो, कसं पुढे करता येईल त्याचा अभ्यास करू. आणि मग नेक्स्ट आपण इयरपासून कंटिन्यू तसं स्टेप बाय स्टेप इनिशिएटिव्ह घेऊ, आपण ते वाढवत जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं कॉम्पिटिशन जसं अभिषेक दादांनी सांगितलं की कॉम्पिटिशन, तर ते फिशचं कॉम्पिटिशन आहेतच. तर माझं असं म्हणणं होतं की त्याच्यासोबत हॉबिस्ट लोकांना ॲक्वास्केपिंगचे कॉम्पिटिशन त्यांना प्रोव्हाइड करणं की त्यांनी त्याच्यात इनिशिएटिव्ह भाग घेणं आणि त्यांनी हॉबिस्ट लोकांनी करणं आणि त्यांना प्रायझिंग देणं हा एक म्हणजे माझ्या असा डोक्यातला विचार आहे. आणि जसं आता विजय सर बोलले की 5 रुपयाचा गोल्डफिश 3 रुपयाचा मोली विकायचा का, पण 5 रुपयाचा मोली 3 रुपयाचा मोली पण तो ॲक्वास्केपिंगमध्ये ठेवून कोणत्या प्रकारचे प्लांट्स, कोणत्या प्रकारची सँड, कोणत्या प्रकारचे पाहिजे. आता कोरल सँड टाकणार आणि त्याच्यामध्ये मोली टाकणार, त्याच्यात गोल्डफिश टाकणार, प्रॉब्लेम होणार. कॅल्शियम पाण्यामध्ये वाढणार, त्याचा प्रॉब्लेम होतो. ते हॉबिस्ट लोकांना अवेअरनेस करण्यासाठी त्याच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम. तर हे इनिशिएटिव्ह घेऊन जे याच्यामध्ये ॲक्वास्केपर आहेत त्या लोकांनी घेऊन, जसं मिलिंद सर बोलले की पेड असो किंवा फ्री असो, पण माझं तरी म्हणणं आहे पेडच असायला पाहिजे, भले नॉमिनल फीज असायला पाहिजे हॉबिस्ट लोकांना. कारण की फुकट असलं तर त्याला किंमत नसते. एखादा माणूस रजिस्ट्रेशन करणार, एंट्री 10 होणार, 10च्या बदली 50 होतील, पण टायमावरती माणसं 5 येणार नाही. कुठे पैसे दिले, जाऊ दे, नको, आज कंटाळा, आज संडे आहे, आपण पिक्चरला जाऊ तर मूवीला जाऊ. तर असं माझं एक म्हणजे ह्याच्याचं स्वतःचं मत आहे. थँक्यू. व्हरायटीज आपण ठेवला समजा डिस्कस, बेटा, क्लारॉन, गप्पीज, हे 4 व्हरायटी. तुम्ही आता बोलला की याच्यासाठी एंट्रीज टाका. एंट्री नाव यू वॉन्ट टू नो दॅट तुमच्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही 400 ठेवू शकता. तुम्ही बघितलं की आता गप्पीजमध्ये 100 आला की 150 आला, याच्यात कमी आला, काहीमध्ये जास्त येईल. ते बॅलन्स तुम्हाला करायला यू हॅव टू अंडरस्टँड वेन टू स्टॉप अ गप्पीज एंट्री, वेन टू स्टॉप बेटाज एंट्री, हे तुम्हाला डिसाईड करायला. ओके. आणि याला एक रजिस्ट्रेशनला पण डेडलाईन पाहिजे. हां, रजिस्ट्रेशन डेडलाईन ठेवा. एक 15 फेब्रुवारी रजिस्ट्रेशनला डेडलाईन 15चा बोला म्हटलं. ऑन द स्पॉट पण करायची, पण कसं माहिती जेव्हा लिमिटेशन जागा असेल तेव्हा जागा सुद्धा on the spot करू शकतो. हां, जागा कमी on the spot पण करू शकतो. लाईव्ह खूप मोठा प्रॉब्लेम होतो. नाही करता येणार, कारण तुम्ही मला डेडलाईन दिलात आणि ह्याला तुम्ही ऑन द स्पॉट कसं घेतला. आणि परत ते आणि दुसरं पण असं करू शकतो. आताच फिलस मी लोक टाका की आम्ही डिस्कस आणि हे आणि किती लोकांना एंट्री करायचं आहे, तो तुम्हाला एक रफ फिगर भेटेल. त्याप्रमाणे आपल्याला टाकीचा ॲव्हरेज बनवायचा. त्याप्रमाणे कारण काय तुम्ही बोललात की 100 डिस्कस, 100 गप्पी, 100 हे, तर 100 लोक डिस्कस आणणार नाही. तुमचं डिस्कस 50 येईल, 25 पण येईल. समजलं? मग ते दुसरा बैलेंस कैसे करना. अल्बर्ट सर, मेन तो प्राइस अच्छा रहेगा तो आराम से लोग आ जाएंगे. अगर प्राइस रखना होता है आता एक डाऊट होता फक्त. टोटल स्पॉन्सर के पैसे वही बोल रहा हूँ. एक डाऊट होता का, समजा एखादा डिस्कस ब्रीडर आहे, आता आपण काय प्रोफेशनल लेवलची कॉम्पिटिशन नाही घेत, पण तो त्याच्या हॉबीच्या थ्रू पाच एंट्रीज ठेवा.
नाही नाही, त्याने एखाद्या त्याच्या हॉबीजच्या थ्रू एंट्री दिली त्याच्या करणार. That is okay. That is नाव okay. देणार. त्याला ते काय करणारच. करायचं? नाव कोणाचं होतंय ते नाव कोणाचं होणारच. होतंय Hobbies त्याचं नाव चं. त्याचं हॉबिटचं होतंय हॉबिटचं होतंय संपला विषय ते होणारच. सर्टिफिकेट देणार That happens everywhere around the world. Certificate. You can't do anything about that. सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देणार आणि जे करतील पार्टिसिपेट त्यांना पण सर्टिफिकेट द्या पार्टिसिपेशन पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. तेवढं ते करू शकतात गव्हर्नमेंट येस आणि इन्व्हॉल्वमेंट वाढेल प्रत्येकाने सर्टिफिकेट असं मोठी गोष्ट आहे. लास्ट डेला संध्याकाळी 8च्या नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन असतं, म्हणजे संडेला आफ्टर 8 PM. ओपनिंग पण त्यांचे जे मेन आहेत